की आपण पुढे त्यांनी धर्मकार्य करण्याकरिता दिग्विजय करण्याकरिता प्रवास करावा. व्यासदेवांची आज्ञा त्यांनी शिरोधारे समजून आणि आचार्य आता पुढील प्रवासाकरिता जाण्याकरिता निघाले. भयंकर दमट आहे वातावरण. त्याला हात लावू नका, जाऊ दे. कुमारिल भट्टांवर विजय प्राप्त करून घ्या. कुमारिल भट्ट कर्मकांडी होते. कुमारिल भट्ट हे कार्तिक स्वामींचा अवतार आहे असं आपण ऐकलं. कुमारिल भट्टांनी बौद्धांचं खंडन देण्याकरिता आणि कर्मकांड आणि अशा पद्धतीने प्रगट करण्याकरिता अट्टहास केला. कर्मकांडाचे आचार्य आहेत जैमिनी, म्हणजे पूर्वमीमांसाकार. जैमिनी ऋषींच्या दृष्टीने कर्मच मोक्षाचं साधन आहे. ईश्वराला मानत नाही, निरीश्वरवादी आहे. म्हणून कर्मच आणि अशा पद्धतीने फल प्राप्त करून देणार आहे. पण कर्मानेच मोक्ष होतो हे सांगण्याचं त्यांचं तात्पर्य आहे. अशा कुमारिल भट्टांनी बौद्धांचं खंडन दिलं, वेदांत शास्त्राचं मंडन केलं. कर्म हे वेदांतातच सांगितलेलं आहे, वेदातच सांगितलेलं आहे. पण कर्माने मोक्ष होतो हा त्यांनी महाराज अपसिद्धांत आहे. म्हणून मोक्ष कशाने होतो? ज्ञानानं होतो. म्हणून ज्ञानाची प्रतिष्ठा केली पाहिजे असा विचार करून व्यासदेवाने दिलेली आज्ञा आणि डोळ्यासमोर ठेवून आता श्री आचार्य पुढील प्रवासाकरिता निघाले. गंगेच्या तटावर त्यांनी व्यासदेवांची भेट झाली. पुढे प्रवास करत करत प्रयाग क्षेत्रामध्ये आले आणि प्रयाग क्षेत्रामध्ये येऊन स्नान वगैरे केलेलं आहे. शांतपणे बसले. तिथं त्यांनी महाराज गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी आहेत. त्या जगाचा उद्धार करणाऱ्या, जगाला त्यांनी पावन करणाऱ्या, पापमुक्त करणाऱ्या आहेत. म्हणून त्यांना पाहून आचार्यांना आपल्या आईची आठवण झाली. आईची आठवण झाली. स्वाभाविक आहे, संन्यासी जरी झाला तरी सुद्धा जिनं जन्म दिलेला आहे, जिनं आपल्यावर फार उपकार केलेले आहेत आणि तिची आठवण येणं त्यांनी मला स्वाभाविक गोष्ट आहे. तिनं त्याग केलेला आहे. एकुलता एक मुलगा धर्मकार्याकरिता दिला असं काल आपण ऐकलं. तो त्याग आचार्यांच्या डोळ्यासमोर आहे. आईची आठवण त्यांनी झालेली आहे. विश्राम करत असताना काही लोकांकडून शब्द कानावर पडले की कुमारिल भट्ट हे त्यांनी तृषाग्नी घेत आहेत. सर्व वेदाचा अर्थ जाणणारे कुमारिल भट्ट आपले बौद्ध गुरु त्यांचं खंडन दिलं आणि ईश्वराचं खंडन दिलं. त्याच्यामुळे माझ्याकडून पाप घडलेलं आहे असं समजून आणि त्या पापातून मुक्त होण्याकरिता तृणातल होत आहेत, म्हणजे तृषाग्नी घेत आहेत स्वतःला त्यांनी महाराज. आणि अशा पद्धतीने ते संपवित आहेत असे शब्द महाराज आचार्यांच्या कानावर आले. हे ऐकून त्यांनी आचार्य शीघ्र घाईघाईने त्यांनी उठून बसले. लवकरात लवकर कुमारिल भट्टांपर्यंत गेलं पाहिजे. घाईघाई त्यांनी महाराज कुमारिल भट्टांच्या दिशेने जाऊ लागले. कुमारिल भट्ट खरोखर तृषाग्नीमध्ये बसले होते. त्यांचं संपूर्ण शरीर त्यांनी जळालं होतं. फक्त त्यांचं मुख वरती दिसत होतं. त्यांचं शरीर पूर्ण अग्नीमध्ये होतं. त्यांचं मुख दिसत होतं. अग्नी समान दैदिप्यमान, शत्रूंना पराजित करणारे वेद मार्गाचे रक्षक कुमारिल भट्ट आणि तृषाग्नी घेत आहेत. आचार्याने पाहिलं, त्यांनी आचार्यांना पाहिलं. कुमारिल भट्टांनी याच्या आधी आचार्यांची फक्त कीर्तीच ऐकली होती. प्रत्यक्ष आचार्यांना कधी पाहिलं नव्हतं. फक्त त्यांच्याविषयी ऐकलं होतं. आचार्यांना पाहून त्यांना फार आनंद झाला. शिष्यांकडून त्यांनी महाराज त्यांचं स्वागत केलं. बघा, शरीर जळत होतं, मस्तक फक्त उघडं आहे. आणि तरी शिष्यांना सांगितलं की आचार्य आलेले आहेत, त्यांचं स्वागत करा. आचार्यांनी त्यांना नमस्कार केला आणि भाष्य लिहिण्याविषयी त्यांनी आपले जे भाष्य तयार झालेले आहेत त्याच्याविषयी माहिती सांगायला सुरुवात केली. ते भाष्य त्यांनी कुमारिल भट्टांना त्यांनी दाखवण्याकरिताच आचार्य आले होते. खरं तर
कुमारील भट्टांचा अधिकार त्यांना माहीत होता. आचार्य म्हणजे जिथं जातील तिथं भांडण करून लगेच ताबडतोब त्यांच्या समोर त्यांनी वाद करण्याकरिता उभे राहत होते असं नाही. श्रेष्ठ असणारे महापुरुषांची तपश्चर्या पाहून आचार्य त्यांचा आदर पण करत होते. पण कुमारील भट्टांचा विषय आदर त्यांनी आचार्यांच्या मनात आहे. त्यांनी नमस्कार केला. कुमारील भट्ट त्यांनी बोलू लागले, मित्र आता तृषाग्नीमध्ये जळत आहे. हे तुमचे त्यांनी भाष्य ग्रंथ मी पाहिले. मी जर त्यांनी आता तृषाग्नी घेतला नसता तर कदाचित मी याच्यावर त्यांनी वार्तिकाची रचना केली असती. संसारामध्ये मृत्यू समयाला आपल्यासारख्या महापुरुषाचं त्यांनी दर्शन मला घडलेलं आहे. अंतकाल समयाला मी मोठा भाग्यवान आहे असं त्यांनी कुमारी भट्ट बोलू लागले. तुम्ही प्रत्यक्ष महापुरुष आहात. मी तुमची ख्याती ऐकलेली आहे आणि अंतकाल समयाला मला तुमचं दर्शन झालं फार कठीण असणारी गोष्ट आहे. मी अनेक ग्रंथांची रचना केलेली आहे. मी अनेकांना त्यांनी खंडन दिलेलं आहे. संपूर्ण जगामध्ये बौद्धद्वारा आतंक होता, त्यामुळे मी वैदिक मार्गाची रक्षा करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. बौद्ध दार्शनिक शिष्य राजाला आपल्या बाजूने करत होते तथा संपूर्ण प्रजेला आपल्या बाजूने करून घेत होते. तुम्ही ऐकतात सर्वजण. पूर्वीच्या काळामध्ये प्रजा राजाच्या अधीन होती. राजा म्हणेल तसं प्रजा ऐकत होती. राजानं जर फरमान काढलं तर राजाच्या आज्ञेमध्ये प्रजेला वागावं लागत होतं. म्हणून या आचार्यांनी पूर्वसुरांनी काय केलं, राजांना आपल्या अधीन करून घेतलं. बौद्ध विचाराचा राजा होता, त्याला त्यांनी आपल्या अधीन करून त्याला वैदिक मत अशा पद्धतीने पटवून दिलं. तो वैदिक मताचा अनुयायी झाला, त्यानं फरमान काढलं आणि त्याच्या आज्ञेनुसार सगळं राज्य त्या मताचा अनुयायी झाला. असं होतं. आज तशी परिस्थिती नाही. आता त्यांनी महाराज त्या काळात राजाचं प्रजा ऐकत होते. आता प्रजाच राजा आहे. तुमच्या लक्षात आलं का? लोकतंत्र आहे. आता राजाचं त्यांनी महाराज ऐकायचं काम नाही. आता प्रजाच राजा आहे. लोकशाही आहे ना, प्रत्येकाला स्वतंत्र मत मांडण्याचा अधिकार आहे. एका राजाचं खंडन देऊन आणि धर्मप्रसार करणं त्या काळात त्यांच्या दृष्टीने सोपं होतं. आता किती राजांचं खंडन द्यावं लागेल? तुम्हाला कळतं मी काय म्हणतो ते? आता इथं प्रत्येक माणूस स्वतंत्र मताचा आहे. कोणासमोर तुमचं मत तुम्ही घेऊन जाणार आहात? म्हणून त्या काळामध्ये कुमारील भट्टांनी बौद्ध मताचं खंडन देण्याकरिता त्या राजांवर त्यांनी अशा पद्धतीनं त्यांचा प्रभाव प्रस्थापित केला आणि कर्मकांडी करून टाकले सगळे राजे. निदान बौद्ध तरी राहिले नाहीत, कर्मकांडी झाले. दगडापेक्षा विटमऊ. म्हणजे ते वैदिक मताला तरी मानायला लागले. असं कार्य कुमारील भट्टांनी केलं. म्हणून बौद्ध दार्शनिक शिष्य आणि सर्वत्र फिरून राजांवर आक्रमण करत होते आणि त्यांना आपल्या मताला करून घेत होते. पण कुमारील भट्टांनी मात्र त्यांनी महाराज सर्वांना आपल्या बाजूने करून घेतलं. वेदाची निंदा करत होते, त्यांच्या विरुद्ध शास्त्रार्थ करून बंड केले. त्यांचे सिद्धांत मला काही ठिकाणी कळाले नाहीत. कुमारील भट्ट सांगत होते आचार्यांना, काही सिद्धांत मला त्यांचे कळाले नाहीत. मग ते सिद्धांत शिकण्याकरिता मला काय करावं लागलं? त्याच त्यांनी महाराज आचार्यांकडे शिकायला जावं लागलं. म्हणजे बौद्ध मताचं खंडन करण्याकरिता बौद्ध आचार्यांच्याकडे त्यांनी शिकण्याकरिता गेले. त्यांचं नाव आपण ऐकलं होतं काहीतरी, धर्मपाल हे त्याचं नाव. पण त्यांच्याकडे मी शिक्षण घेतलं आणि त्यांच्याच मताचं अशा पद्धतीने खंडन देऊन त्यांच्यावर विजय प्राप्त करून घेतला. त्यांनी का वेदमताची त्यांनी अशा पद्धतीने निंदा केली. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या. म्हणून त्यांनी मला दंडित केलं. वेद हृदयाला लावून त्यांनी उंच स्थानावर उडी मारली आणि तरी सुद्धा मला काहीच झालं नाही. पण मी स्वतःच त्यांच्याशी त्यांनी संवाद करून शास्त्रार्थ करून त्यांचं खंडन दिलं. हा संपूर्ण प्रसंग त्यांनी सांगितला आणि हे त्यांनी महाराज कार्य करत मी आता या स्थानापर्यंत आलेलो आहे. पुढे जाऊन जैमिनी मताचा स्वीकार करून आणि निरीश्वरवादी आहेत, ईश्वराचंही खंडन दिलं. 2 अपराध माझ्याकडून घडले. पहिला अपराध त्या बौद्ध आचार्यांकडे शिकलो आणि त्यांचं खंडन दिलं, पहिला अपराध. आणि जैमिनी मताची स्थापना करत असताना ईश्वराचं खंडन दिलं, हा दुसरा अपराध झाला. हे 2 अपराध त्यांनी मला फार त्रास देत आहेत. त्याच्यातून मुक्त होण्याकरिता, त्या पापातून मुक्त होण्याकरिता
मला आता त्यांनी अग्नीमध्ये प्रवेश करणं क्रमप्राप्त वाटलं, म्हणून मी हे शरीर अग्नीला समर्पित करीत आहे. मी हे जाणतो आहे तुम्ही जगाच्या कल्याणासाठी, अद्वैताचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतलेला आहे. तुम्ही जर पहिले माझ्या समोर आले असते तर मी अशा पद्धतीने प्रायश्चित्त केले नसते. असं सर्व आचार्यांच्या समोर त्यांनी विदित केलं. अशा प्रकारे कुमारील भट्टाचं वक्तव्य ऐकून आचार्य म्हणाले, जे श्रुती प्रतिपादित कर्माचा विरोध करतात त्यांच्या विरुद्ध आपण पृथ्वीवर त्यांनी महाराज कार्य करण्याकरिता प्रत्यक्ष कार्तिक स्वामीचा अवताराला आलेले आहात. त्यांचं स्तवन आचार्याने केलं. त्यामुळे आपल्याला पाप लागण्याचं काही कारण नाही. तुम्ही पापाला भिवून अग्नीमध्ये प्रवेश करत आहात, तुम्हाला पाप लागायचं काय कारण आहे? माझ्या कमंडलूमध्ये असणारं जे जल आहे ते जल हातात घेऊन अभिमंत्रित करून मी आपल्यावर शिंपडतो आणि आपलं शरीर आपल्याला त्याने पूर्वत अशा पद्धतीने प्राप्त करून देतो आणि आपण त्याने पूर्वस्थितीमध्ये यावं अशी माझी इच्छा आहे. मग तुम्ही भाष्य पहा आणि त्याच्यावर तुम्ही वार्तिक तयार करा. वार्तिक म्हणजे काय? उक्त, अनुक्त आणि दौक्त असे 3 मुद्दे ज्याच्यात असतात. उक्त म्हणजे काय? मूळ ग्रंथात जे सांगितलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण करणं, याला उक्त असं म्हणायचं. उक्त म्हणजे सांगितलेलं. अनुक्त, मूळ ग्रंथामध्ये जे सांगायचं राहिलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने पूर्ण करणे, याला अनुक्त असं म्हणायचं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडून अर्जुनाला गीता सांगत असताना जे शिल्लक राहिलं ते ज्ञानोबरांनी पुढे सांगून टाकलं, हे अनुक्त झालं. जे सांगायचं राहिलं होतं ते त्यांनी सांगितलं. काही ओव्या माझ्या लक्षात होते पण आता काही आठवणीत येणार नाही. ज्ञान प्रतिपादन बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान वाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभान, याच्यावर ओवी आहे ज्ञानोबरांची. म्हणून भक्ता माझे राव ज्ञानी आहे तोची, त्याच्या आधीच मला आठवत नाही. म्हणून भक्ता माझे राव हे समस्त श्री वासुदेव आईसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी आहे तोचे. श्लोक काय आहे? श्लोक असा आहे, बहुनाम जन्माना मानते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. सर्व ठिकाणी वासुदेव गच्च भरलेला आहे. फार जन्मांच्या शेवटी ज्ञानी पुरुष माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो आणि त्याचा अनुभव काय असतो तर हे सगळं वासुदेव स्वरूप आहे हा त्याचा अनुभव असतो. हे कोणाचं वर्णन चाललंय? ज्ञानाचं वर्णन चाललंय. आणि ज्ञानोबरा काय म्हणतात? हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होताला भाव, म्हणून भक्ता माझे राव आणि ज्ञानी आहे तोची. हे ज्ञानी नंतर सांगितलं आणि आधी काय सांगितलं? तो भक्तांचा राजा आहे. श्लोकात असं काही उल्लेख आहे का? नाही. ज्ञानोबराने उल्लेख केलाय की नाही? म्हणजे तो भक्तांचा राजा आहे आणि तोच ज्ञानी आहे. म्हणजे कदाचित त्यांना असं वाटलं असेल की हे भगवंताकडून सांगायचं राहिलेलं आहे म्हणून त्याच्यात हा शब्द घालणं गरजेचं आहे. हा भक्तांचा राजा आहे आणि तोच खरा ज्ञानी आहे. अनुक्त, उक्त, अनुक्त. आणि तिसरा मुद्दा आहे दौक्त. वार्तिक म्हणजे काय त्याचा अर्थ सांगतो. मूळ ग्रंथात काही चूक असेल तर दुरुस्त करणे. मूळ ग्रंथात जर काही चुकलेलं असेल तर ती चूक दुरुस्त करायची आणि पुन्हा विशेष रूपाने लिहायची. जैमिनीने चूक दुरुस्त केली होती व्यासदेवांची. ते म्हणजे श्लोक लिहिला होता, मात्रा स्वस्त्रा दुहित्रावा न विविधता सर्व भवेत बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसा मापिकर्षती. हे आपिकर्षती शब्द होता. ते म्हणले चूक झालेली आहे, म्हणजे मग दुरुस्त करा. दौक्त, दुरुस्त करा. काय लिहिलं पाहिजे? ते म्हणले मात्रा स्वस्त्रा दुहित्रावा न विविधता सर्व भवेत बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसाम न अपिकर्षती, असं त्यांनी लिहा. मग फजितीच करून टाकली डायरेक्ट. एक शब्द सुद्धा बाजूला काढण्यासारखा संत वाङ्मयातला नाही. म्हणून त्यांनी म्हणाल चुकीचं होत नाही. पण वार्तिक लिहित असताना वार्तिककारानं सांगणाऱ्याकडून जर काही शिल्लक राहिला असलं, जर काही त्रुटी असली तर ती त्रुटी भरून काढावी. म्हणून मूळ त्यांनी महाराज अशा पद्धतीने सांगितलं त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. जे अपूर्ण राहिलं असेल त्याच्यात भर घालायची, जे चुकलं असेल ते त्यांनी सारखं करायचं. या 3 गोष्टी ज्याच्यात असतात त्याला वार्तिक असं म्हणतात. म्हणून त्यांनी महाराज वार्तिक, मी तुमच्या ग्रंथांवर नक्की वार्तिक केलं असतं असं कुमारील भट्ट म्हणतात. कुमारील भट्ट म्हणाले, माझ्या आपल्या दयामय दृष्टीने तुम्ही जर मरण पावलेल्या व्यक्तीला पाहिलं तरी जीवन प्राप्त करून देऊ शकता. तुमच्या तेवढं सामर्थ्य आहे.
मग मला त्यांनी पुन्हा पुनर्जीवन देणं काय फार कठीण आहे का? परंतु मी जे वेदविधी व्रत करतो आहे त्याचा त्याग जर केला तर माझी निंदा होईल. आपण आता अंत समयाला मला तारक मंत्राचा उपदेश करून मला कृतार्थ करा, असं कुमारील भट्ट त्यांनी म्हणले. आपण अद्वैत मताचा प्रचार प्रसार करत असाल तर माझं त्याने एक म्हणणं आहे, तुम्ही मंडन मिश्रांकडे जा. माहिष्मती नगरीमध्ये मंडन मिश्र राहतात. तुम्ही 10 वाजेपर्यंत तिथे गेले पाहिजे. त्यांचं तुम्ही खंडन दिलं पाहिजे असं त्यांनी भाव आहे. मंडन मिश्रांपर्यंत त्यांनी जा आणि त्यांना वादामध्ये त्यांनी हरवा. त्यांच्यावर विजय मिळाला म्हणजे त्यांनी आपण संपूर्ण भूमंडलावर विजय सहज मिळवाल असा त्यांनी भाव सांगायला. त्यांना त्यांच्यावर विजय मिळवणं म्हणजेच माझ्यावर विजय प्राप्त करून घेणं आहे. आता मी शास्त्रार्थ करण्याच्या स्थितीमध्ये नाही. आपण मंडन मिश्रांकडे जावे असं सांगितलं भगवान शंकराचार्यांनी. आणि तृषाग्नी घेत असणाऱ्या कुमारील भट्टांना आणि अद्वैत मताचा त्यांनी बोध प्राप्त करून दिला. आणि कानामध्ये तारक मंत्र सांगितला आणि तारक मंत्र सांगून त्यांचा उद्धार केला. मग त्यांचं उर्वरित शरीर अशा पद्धतीने भस्म झालं. किती दयाळू आहेत बघा. पण त्यांचा उद्धार अशा पद्धतीने झालेला आहे. आता हे सगळे अवतार घेऊन आले होते त्यांच्या आज्ञेनं भगवान शंकराच्या, पण त्यांच्या स्थानावर पाठवले पाहिजे की नाही. म्हणून कुमारील भट्ट हे कार्तिक स्वामी आहेत. ते जे कार्य करण्याकरिता आले ते कार्य पूर्ण झालं आणि आता त्यांना त्यांच्या स्थानावर आचार्यांनी पाठवून दिलेलं आहे. यानंतर आता पुढे उपदेश त्यांना प्राप्त करून दिला. ब्रह्मज्ञान त्यांनी महाराज ऐकून कुमारील भट्ट त्यांनी महाराज कृतार्थ झाले, अंतर्मुख झाले. त्यांना त्यांनी तारक मंत्र अशा पद्धतीने मिळाला आणि ते आपल्या स्वधामामध्ये अशा पद्धतीने विलीन झालेले आहेत. अशी दिव्य कथा वर्णन करून सांगत सप्तम सर्ग पूर्ण झालेला आहे. आणि अष्टम सर्गामध्ये आता मी भागवत या बाबा आहे ना बाबा, त्याच्यामुळे मला स्कंद त्यांनी जोडण्यात येणार. पण अष्टम सर्गामध्ये आपण पदार्पण करतो. शंकराचार्य त्यांनी महाराज आता मंडन मिश्रांच्या घराकडे जाण्याकरिता निघाले. मंडन मिश्र हे माहिष्मती नगरीमध्ये राहत होते, भगवती नर्मदा माईच्या तटावरती, महेश्वर आपण ज्याला म्हणतो, तिथं त्यांनी महाराज त्यांचं वास्तव्य होतं. पण आचार्य मंडन मिश्राच्या दिशेनं आकाश मार्गाने जायला लागले. त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या सिद्धी होत्या आणि त्या सिद्धींची गरजही होती. आता पुढे असे प्रसंग पाहायला मिळणार आहेत आपल्याला की ज्याच्यामध्ये त्या सिद्धींची कशी आवश्यकता होती. परकाया प्रवेश सिद्धी आहे, ती जर नसती तर हा शास्त्रार्थ अपूर्ण राहिला असता. आणि अनेक प्रकारच्या सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या होत्या. पण त्या सिद्धींच्या माध्यमातून अनेक प्रकारनं दिव्य कारण कमी काळात जास्त कार्य करायचं होतं. 32 वर्षाच्या आयुष्यात. आता आपले काय वय आहेत ज्यांनी त्यांनी तपासून बघा. ह्या पोरांचे कमी असतील फक्त, नाहीतर त्या आपण 32च्या फार पुढे जाऊन गेलेलो आहोत. म्हणून एवढ्या वयामध्ये दिग्विजय करणं काही सामान्य गोष्ट आहे का? मग त्याच्याकरिता या सिद्धी सुद्धा गरजेच्या आहेत. पण सिद्धी स्वतः करता वापरल्या नाहीत संतांनी. ज्ञानोबरायांनी म्हणजे निळोबराय म्हणतात, मिरविला बळीवार सिद्धाईचा. कशा करता सिद्धी वापरल्या आहे का? त्याला कारण दिलं प्रत्येक ठिकाणी. म्हणले रेड्यामुखी वेद बोलविला आणि गर्भद्विजांचा हरविला. कारण दिलं लगेच. तसं नाही सांगितलं, आधी कारण दिलं. गर्भद्विजांचा चालविली जड भिंती आणि हरली चांगयाची भ्रांती. कारण दिलं महाराज. स्वतःच्या सामर्थ्य दाखवण्याकरिता नाही, द्विजांचा गर्व घालवण्याकरिता रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय. चांगदेव महाराजांची भ्रांती घालवण्याकरिता, भ्रम घालवण्याकरिता आणि भिंत चालवली. कारण दिले. यांच्याजवळ सिद्धाई आहे पण विनाकारण नाही. त्याला कारण आहे ना, नाही तर सिद्धी लावे पिसे आणि त्या कोण पुसे. नीलराज हंसेपाणी काय आजही फार सिद्धी दाखवणारे लोक जगात पाहायला मिळतात. मग ते काय करतील सिद्धी दाखवून? या समाजात प्रतिष्ठा निर्माण करतील. आणि समाजात प्रतिष्ठा निर्माण करण्याकरिता जर जगत असेल तर तो महात्माच काय कामाचा. म्हणून का तो काय झाले समाजानं मला चांगलं म्हणावं याच्याकरिता जर अट्टहास असेल, स्वतःची जर पुष्टी त्यांनी दाखवण्याकरिता अट्टहास करत असेल, मी एवढा श्रेष्ठ हे दाखवण्याकरिता जर त्याचा अट्टहास चाललेला असेल तर तो महात्माच नाही, तो संकुचित आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. जो व्यापक आहे तो सुगंधी असणाऱ्या पुष्पाला, फुलाला मी सुगंधी आहे सांगायची गरज काय आहे? त्याचा सुगंधच सांगतो मी सुगंधित आहे, मी पुष्प आहे. तसं त्याने महाराज तो स्वतः सिद्ध आहे, त्याला सिद्धाई दाखवायची काय गरज आहे?
पण या सिद्धी कशा करतायत मग? द्रुतगतीनं कार्य करण्याकरिता. द्रुतगती. 4 चाकाची गाडी घरची काढली आणि काशीला जायचं ठरलं. जाणं होईल का नाही? होईल. पण त्याच्यापेक्षा वेगात जर जायचं ठरलं तर रेल्वेने जर त्यांनी एक्सप्रेस निघाले तर रेल्वे लवकर निघेल. रेल्वेपेक्षा जर लवकर जायचं म्हणलं तर विमान. हेलिकॉप्टर. हा राहिलं मध्ये. हेलिकॉप्टरपेक्षा वेगात जायचं ठरलं तर विमान. डायरेक्ट विमान. म्हणजे द्रुतगतीनं कार्य व्हावं म्हणून त्यांनी 8 तास म्हणून आकाश मार्गाने प्रवास करत गेले. मंडन मिश्र हे त्याने माहिष्मती नगरीमध्ये वास्तव्य करत होते. फार अप्रतिम नगरीचं सौंदर्य होतं. आचार्याने नगरीच्या उपवनामध्ये त्यांनी विश्राम करायचं ठरवलं आणि मग थोडा विश्राम करून मंडन मिश्रांच्या घराच्या दिशेने निघाले. जाताना त्यांना मंडन मिश्राच्या काही दासी अशा पद्धतीने विहिरीवर पाणी भरताना दिसल्या आणि त्या पाणी भरताना त्याने म्हणायचं त्या एकमेकांवर संस्कृतात अशा पद्धतीने बोलत होत्या. बघा, संस्कृतात संवाद चाललेला होता. त्यांनी आचार्यांना त्यांनी महाराज त्यांना आचार्यांनी विचारलं, मंडन मिश्रांचं घर कुठे आहे? त्याने आचार्यांचं तेज पाहून गडबड स्तब्ध होऊन त्यांना संतोष वाटला आणि फार प्रेमाने त्यांनी मला सांगायला लागला, विचारूच नका कोणाला. स्वतः प्रमाणम परत प्रमाणम किरांगिना यत्र गिरंगिरंती असं वर्णन आहे त्याच्यात. म्हणजे त्या सांगायला लागल्या, ज्या दारावरती त्या स्त्रिया बोलू लागल्या, त्यामुळे ज्या दारावरती टांगलेल्या पिंजऱ्यामध्ये मैना म्हणजे पोपट आणि मैना, वेद स्वतः प्रमाण आहे की परत प्रमाण आहे, फल प्रदान करणारे कर्म आहे की ईश्वर आहे, फळ देणारा ईश्वर आहे की आपलं कर्म आपल्याला फळ देतं, अशी चर्चा जगत नित्य आहे की अनित्य आहे, अशा प्रकारची चर्चा त्यांनी करत असतील, ते घर मंडन मिश्रांचं घर आहे असं समजा. ज्या घराच्या दारावर घरासमोर पिंजऱ्यामध्ये त्यांनी पोपट मैना चर्चा करतायत आणि काय चर्चा करतायत? वेद स्वतः प्रमाण आहे की परत प्रमाण आहे, आपल्याला फल देणारं कर्म आहे का ईश्वर आहे, हे जगत नित्य आहे का अनित्य आहे, चर्चा कोण करतोय? पोपट. म्हणजे ज्याच्या दारातले पोपट सुद्धा एवढे विद्वान आहेत, ते मंडन मिश्र किती विद्वान असते. ते प्रत्यक्ष भगवान शंकरच प्रगट, भगवान ब्रह्मदेवच प्रगट झालेले. ब्रह्मदेव स्वतःच आणि मंडन मिश्रांच्या रूपाने प्रगट झाले होते. तेच मंडन मिश्रांचं घर. समजा दाशींच्या सांगण्यावरून आचार्य मंडन मिश्रांच्या घरी आले. दरवाजा बंद होता. योग सिद्धीनं त्याने महाराज अशा पद्धतीनं आचार्यांनी आणि मंडन मिश्राच्या अंगणामध्ये प्रवेश केला. बाहेरचा दरवाजा बंद होता, मुख्य द्वार, आतमध्ये अंगण आहे, त्या अंगणामध्ये प्रवेश केला. योग सिद्धीनं सर्व काही महापुरुषांना करता येतं. नामदेव महाराजांनी ज्ञानोबा जेव्हा तीर्थयात्रेला गेले होते त्यावेळेला फार तहान लागली होती. असंच रखरखीचं ऊन होतं आणि विहीर होती, पण विहिरीमध्ये पाणी फार खोल होतं. मग खाली उतरून त्यांनी पाणी पिण्यासारखी स्थिती नव्हती. ज्ञानोबारांनी सूक्ष्म रूप धारण केलं. ते त्या विहिरीच्या तळाला गेले, स्वतः पाणी पिले. नामदेव महाराजांकडचं पाणी घेऊन आले. म्हणजे पाणी प्या. ते म्हणले, हे तुमचं योग सिद्धीचं पाणी आहे, मी पिणार नाही. म्हणे मग तुम्ही असेच त्याने तहानलेले राहाल, पाणी प्या. म्हणे मी पिणार नाही. मग काय केलं पाहिजे? मी माझ्या पांडुरंगाचा भक्त आहे, त्याला जर वाटत असलं मला पाणी मिळावं तर भेटेल. तिथंच विठ्ठल विठ्ठल भजन सुरू केलं. चमत्कार झाला. एवढं पाणी विहिरीला आलं की विहीर भरून वरतून ओसंडून वाहू लागलं. जिथं नामदेव महाराज भजन करत होते त्यांच्याकडून व्हायला. भक्तीचं सामर्थ्य तसं योगाचं सामर्थ्य आहे. पण योग सामर्थ्य पाठीवर मांडे भाजले, दिव्य सामर्थ्य आहे महाराज. असं त्यांनी ज्ञानोबरायांचं सामर्थ्य सूक्ष्म रूप धारण करून पाणी पिले. तसं सूक्ष्म रूप धारण करून आचार्य मंडन मिश्रांच्या अंगणात गेलेले आणि त्याच्यात फार संवाद त्यांनी आलेला आहे. प्रश्न त्यांनी आचार्यांना पाहून मंडन मिश्र त्यांनी नित्यकर्म करीत होते. म्हणजे नित्य श्राद्ध पण असतो, रोज श्राद्ध केलं जातं. आणि तुम्ही ऐकतात ना सर्वजण, श्राद्ध कर्म करत असताना जर संन्यासी आला तर ते निषिद्ध मानलं जातं. श्राद्ध कर्माच्या काळात संन्यासी आपल्या घरी येऊ नये. संन्यासी जर श्राद्ध कर्माच्या वेळी आला तर ते निषिद्ध मानलं जातं. मग ते संन्यासी जर आला, त्याने प्रश्न विचारला, कृतिमुंडी
त्याचे दोन अर्थ होतात. हे मुंडी तू कुठपासून मुंडन केलेलं आहे, कुठे मुंडे, कुठून मुंडन केलंय, आणि मुंडी काढून आलास. दोन प्रश्न झाले, अर्थ दोन झाले. मुंडी काढून आलास आणि दुसरा अर्थ काय झाला, कुठून मुंडन केलेलं आहे. मंडन मिश्रांना त्यांनी महाराज विचारण्याचा भाव असा होता की हे मुंडी म्हणजे हे संन्याशी तू कसं काय आलास, इथं कसा आलास. आणि आचार्याने त्याचे दोन अर्थ काढून त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली. असे अनेक प्रश्न विचारले आणि अनेक प्रकारे त्यांनी खिल्ली उडवली. पंथास्ते पृच्छते मया याचे दोन अर्थ होतात. मी विचारत आहे तू कोणत्या मार्गाने आलास आणि मार्ग काय म्हणालास, असा प्रश्न केल्यावर आचार्यांनी पुन्हा विनोदाने दुसरा अर्थ काढला. असे वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ काढत अनेक प्रकारचे प्रश्न विचारून उत्तर देत त्यांनी महाराज मंडन मिश्रांना तापून दिलं. महाराज त्यांनी भयंकर राग आला. हे मंडन मिश्र नित्यकर्म करत असताना त्यांच्या समोर त्यांनी जैमिनींना आणि व्यासदेवांना आवाहित केलं होतं. आणि प्रत्यक्ष त्यांनी महाराज व्यासदेव आणि जैमिनी ऋषी त्यांच्या समोर त्यांनी बसलेले होते. आचार्यांनी त्यांना पण प्रत्यक्ष पाहिलं. दोघांमध्ये विवाद सुरू झाला आणि भिक्षुक दारात आलेला आहे आणि भिक्षा मागण्याकरिता आलेला आहे. कर्मकांडानं आपल्या दारात आलेला जो त्यांनी भिक्षुक आहे त्याला भिक्षा वाढली पाहिजे हे त्याने नियम अशा पद्धतीने सांगितला गेला. म्हणून आचार्यांनी व्यासदेवांना नमस्कार केला की हे फक्त भांडणच करतायत, मी यांच्या दारात आलेलो आहे आणि भिक्षा मागण्याकरिता आलो, यांनी मला भिक्षा द्यावी. म्हणून व्यासदेवांनी आणि जैमिनी दोघांनी मिळून आणि मंडन मिश्रांना समजून सांगितलं की तुम्ही यांचा रागराग करू नका. हे यती आहेत, हे मुंडन करून आलेले आहेत, ते तुमच्या दारात भिक्षा मागण्याकरिता आलेले आहेत, तुम्ही त्यांना भिक्षा द्या. मग मंडन मिश्रांनी आचार्यांनी विचारलं तुम्हाला कशाची भिक्षा पाहिजे सांगा, काय भिक्षा द्या. त्यांनी सांगितलं मला शास्त्रार्थाची भिक्षा द्या, मला तुमच्यावर शास्त्रार्थ करायचा. पण शास्त्रार्थाची भिक्षा अशा पद्धतीने मागितली आणि मग आता शास्त्रार्थ करायला ठरलं. म्हणून व्यासदेव आणि जैमिनी ऋषी त्या स्थानावरून अशा पद्धतीने अंतर्धान झाले आणि आता शास्त्रार्थाला सुरुवात होणार आहे. शास्त्रार्थ त्यांनी होईल, प्रत्येक जण त्यांनी स्वतःचं मत मांडील आणि ते मत मांडून आणि त्यांचा विजय कोणाचा होईल याचा निर्णय कोण घेईल. मंडन मिश्र आपलं मत मांडतील, आचार्य आपलं मत मांडतील, दोघं मत मांडतील, पण विजयी कोण झालं असं कोण सांगेल. याच्या विरुद्ध त्यांनी कोणीतरी अधिकारी असलं पाहिजे. अशा विचाराची चर्चा सुरू झाली आणि दोघांनी आपापल्या स्थितीमध्ये त्यांनी मला शास्त्रार्थ करायची तयारी दाखवली. मध्यस्थी करण्याचं काम त्यांनी सांगितलं उभय भारतीला. उभय भारती सरस्वती आहे आणि ती त्यांनी त्या दोघांचं त्यांनी मध्यस्थी करण्याकरिता तयार होते. सगळ्या विद्यांमध्ये निपुण असणारी उभय भारती आणि ती आता त्यांनी महाराज मध्यस्थी करणार आहे. दोघे जण समोरासमोर त्यांनी बसतील. दोघांच्या गळ्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने पुष्पांच्या माळा घातल्या जातील. ज्याच्या गळ्यातली माळ आधी सुकेल तो हरला, ज्याच्या गळ्यातली माळ टवटवीत राहील तो जिंकला, असं त्यांनी ठरलं. आता मग दोन्ही प्रतिपक्ष एकमेकाच्या समोर बसले. आता आचार्य त्यांनी मला स्वतःचं मंडन देऊ लागले, म्हणजे स्वतःचा पक्ष मांडला पाहिजे ना, स्वतःचा पक्ष सांगू लागले. माझ्या अद्वैत वेदांताच्या सिद्धांतानुसार ब्रह्म एक अद्वितीय सत्य ज्ञान अनंत स्वरूप आहे. तसेच ऐतिह्य उपनिषदामध्ये वर्णन केलेले आहे. ब्रह्म हे विज्ञान व आनंद स्वरूप आहे. हे सर्वच ब्रह्म आहे. दिसणारं संपूर्ण जगत हे मिथ्या आहे. जीव हा ब्रह्मरूप आहे. अशा पद्धतीनं श्रुती प्रमाण त्याने वर्णन करून सांगते. स्वतःच त्यांनी महाराज मत आचार्यांनी सांगायला सुरुवात केली. श्रुतीप्रमाणे अहम ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप या स्वरूपाचं वर्णन आहे. परंतु जसे मिथ्या ज्ञानाने भ्रमाने शिंपल्याच्या ठिकाणी चांदी भासते, तसं भ्रमाने अज्ञानाने संपूर्ण प्रपंच प्रतीतील येतो आहे. आणि जेव्हा तत्वमसी अहम ब्रह्मास्मी इत्यादी त्यांनी वाक्यांचं श्रवण होतं, तेव्हा जीव ब्रह्मैक्य ज्ञान त्यांनी प्रगट होतं आणि त्या ज्ञानाने अनादि मिथ्या अज्ञान स्वरूप असणारा जो प्रपंच आहे तो निवृत्त होतो
आणि आपल्या सत्य चिन्मय स्वरूपाची प्रतिष्ठा होते. त्यामुळे तो जन्म मरणातून मुक्त होतो. हा माझा सिद्धांत आहे. थोडक्यात जीव ब्रह्म आहे. जो ब्रह्म ऐक्य याला उपनिषदामध्ये प्रमाण आहे. आचार्यांनी अशा पद्धतीने निर्णय सांगितला. हे मंडन मिश्र, जरी मी या शास्त्रार्थात पराजित झालो तर हे वस्त्र आणि महाराज भव्य वस्त्र टाकून मी श्वेत वस्त्र धारण करीन आणि आपला पराजय अशा पद्धतीने स्वीकारेन, असं आचार्यांनी मंडन मिश्रांच्या समोर सांगितलं. आता मंडन मिश्र त्यांनी मला स्वतःचा पक्ष सांगायला लागले. ते म्हणजे मी वेदाच्या कर्मकांडाच्या भागालाच प्रमाण मानतो. वेदामध्ये उपासना कांड आणि ज्ञानकांड सांगितलेलं आहे, त्याला मी प्रमाण मानत नाही. मी उपनिषदांच्या प्रमाणाला कोटीत मानत नाही, कारण ते चैतन्य स्वरूपाचे प्रतिपादन करून सिद्ध वस्तूचं वर्णन करतात. वेदाचे अभिप्राय आहेत की विधीचे प्रतिपादन करणे, परंतु उपनिषद वेद विधीचे वर्णन न करता त्यांच्या स्वरूपाचं वर्णन करत आहे. वेदातील कर्मकांड भागात सर्व पदसमूहांद्वारा कर्माचा बोध केलेला आहे. शब्दांनी शक्ती कार्य प्रगट करण्यात आले आहे, परंतु दुःखाची आणि स्थिती पाहून मुक्ती कर्मानेच होते असं त्यांनी महाराज कर्मकांडाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यामुळे कर्माचं अनुष्ठान प्रत्येक मनुष्याला आयुष्यभर करणं आणि गरजेचं आहे, असा निर्णय त्यांनी मंडन मिश्रांनी सांगितला. या शास्त्रार्थात जर माझा पराजय झाला तर मी गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यास मार्ग स्वीकारेन. माझा पराजय त्यांनी महाराज निर्णय उभय भारती त्यांनी देईल, मी ते मान्य करेन. अशा पद्धतीने दोघांनी आपापला त्यांनी निर्णय सांगून दिला आणि शास्त्र त्यांनी महाराज सांगण्याची शास्त्रार्थ करण्याची तयारी झाली. दोघे विजय प्राप्ती करता आपापल्या आसनावर बसले. उभय भारतीने दोघांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या. ज्यांच्या गळ्यातली माल मलिन होईल ते त्यांचा पराजय होईल असं सांगून पतीसाठी भोजन आणि संन्यासासाठी भिक्षा तयार करण्याकरिता अशा पद्धतीने उभय भारती आतमध्ये गेलेली आहे. ती स्वयंपाक करत असताना दोघांचा संवाद ऐकते. शास्त्रार्थ त्यांना ऐकू लागली. समाज जमा झालेला आहे. शास्त्रार्थ ऐकण्याकरिता लोक बसलेले आहेत. ब्रह्मादी करून देवता आपापल्या वाहनावर येऊन त्यांनी शास्त्रार्थ ऐकतायत. मंडन मिश्राच्या घराच्या भोवती आकाशामध्ये सर्व देवता स्थिर झालेले आहेत. अनेक सभ्य लोक उपस्थित आहेत. पंडितांचे समूह एकत्र झालेले आहेत. शास्त्रार्थाला सुरुवात झालेली आहे. उत्तरोत्तर शास्त्रार्थाचं त्यांनी उत्सुकता आणि गांभीर्य वाढत चाललेलं होतं. या शास्त्रार्थामध्ये एक सुंदर असणारी गोष्ट होती, ती म्हणजे दोघे एकमेकाबरोबर फार प्रेमभावानं बोलत होते आणि मृदू शब्दात बोलत होते. अतिशय प्रेमानं व्यवहार करत होते. शास्त्रार्थ प्रतिदिन चालू होता. दररोज त्यांनी मध्यान्ह समयाला शास्त्रार्थ सुरू होत होता. भोजनाची वेळ झाली आहे, स्वामी भोजन करून घ्या, येतीवर भिक्षा ग्रहण करा, अशा प्रकाराने सांगत उभय भारतीय दोघांना भोजन पण देत होते. आणि 7 दिवसापर्यंत अशा पद्धतीनं हा शास्त्रार्थ त्याने होत राहिला. आचार्यांनी मंडन मिश्राचं पूर्णपणे खंडन दिलेलं आहे. आचार्यांनी युक्ती, तर्क, पांडित्य, अनुभव याने अंततः मंडन मिश्राचं त्यांनी खंडन दिलं. मंडन मिश्रांना अनेक प्रकारचे गूढ रहस्य त्यांनी सांगितले. ती ऐकून उभय भारती व सर्व सभासद अत्यंत प्रसन्न झाले. परंतु मंडन मिश्रांना कर्मकांडात जास्त निष्ठा होती, म्हणून त्यांचं मन सारखं जैमिनीच्या तत्वज्ञानाकडे उडत होतं. जैमिनीचं आवाहन म्हणून त्यांना समजवण्यासाठी आचार्यांनी जैमिनीला त्यांनी प्रत्यक्ष बोलावलं, आवाहन केलं. ते मंडन मिश्रांना संबोधित करून म्हणाले, जैमिनी म्हणजे आचार्यांच्या वचनावर संदेह करू नका. माझ्या सूत्रांचा अर्थ ते योग्यप्रमाणे समजतात. माझ्या गुरूंनी व्यासदेवांनी शास्त्रानुसार उपनिषदांचं परम लक्ष जे वर्णन अद्वैत ब्रह्मज्ञान वर्णन करून सांगितलेलं आहे आणि तेच तुम्ही स्वीकारा. मी सुद्धा व्यासांचाच शिष्य आहे, त्यांच्याकडून सर्व विद्या शिकलो आहे. मग मी एकतरी सूत्र त्यांच्या सिद्धांताच्या विपरीत कशी रचना करील? मग संदेह सोडून द्या आणि आचार्यांची शरणागती करा, असं त्यांनी जैमिनीने स्वतः वर्णन करून सांगितलं. संसाराच्या जाळ्यात त्यांनी पडलेल्या व्यक्तींच्या आणि उदरामध्ये साक्षात शिवच अवताराला आले आहे उद्धारासाठी आणि प्रत्यक्ष भगवान शिव त्यांनी अशा पद्धतीने प्रगट झालेले आहेत. जैमिनीच्या उपदेशाने मंडन मिश्र अत्याधिक प्रसन्न झाले. जैमिनी अंतर्धान झाले. ते पाहून सरस्वतीने आपल्या अनुमोदन दिले. पतीला संन्यास घ्यावा लागेल त्यामुळे ते खिन्न झाले. आता सरस्वतीला त्यांनी म्हणाले, खिन्नता आली का? मंडन मिश्र हरलेले आहेत आणि त्यांना संन्यास घ्यावा लागेल.
परंतु एक साक्षीत्व असल्याने प्रमाणही दिले. सर्व देवतांनी पुष्पांचा वर्षाव केला आणि आता मंडन मिश्र हरलेले आहेत, आचार्य जिंकलेले आहेत असा त्यांनी डंका वाजू लागला. अशा प्रकारे यतीने अनुमोदन करून तसेच मंडन मिश्राच्या गळ्यातील माळ मलिन झाली हे पाहून उभय भारतीने अशा पद्धतीने निर्णय देऊन टाकला आणि भिक्षा दोघांना देऊन म्हणजे मंडन मिश्रांना भोजन दिलं आणि आचार्यांना भिक्षा दिली आणि तिथं त्यांनी शास्त्रार्थ पूर्ण झाला. सरस्वती त्यांनी बोलू लागली. ती त्यांनी शंकराचार्यांना सांगू लागली, आचार्य मी शापित असणारी सरस्वती आहे, मला दुर्वासाने त्यांनी शाप दिलेला आहे. म्हणून भगवान शंकराचं दर्शन झाल्यानंतर तू परत एकदा ब्रह्मलोकाला जाशील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही प्रत्यक्ष भगवान शंकर आहात हे मला कळालेलं आहे. आपल्या दर्शनानं आता मला त्यांनी महाराज अशा पद्धतीने माझ्या स्थानाला जाता येत आहे. पण शब्द घातला. काय पण? तुम्ही माझ्या पतिराजांना हरवलेला आहे, तुमचा विजय झालेला आहे, पण हा विजय पूर्ण विजय नाही, हा विजय अपूर्ण आहे. पण का अपूर्ण आहे? मी त्यांची अर्धांगिनी आहे, म्हणून तुम्ही अर्ध्याच शरीराला जिंकलेला आहे, अजून मला तुम्ही जिंकलं नाही. माझ्याशी आता शास्त्रार्थ करा आणि मला जेव्हा तुम्ही शास्त्रार्थात जिंकाल तेव्हा तुमचा विजय पूर्ण होईल असं त्याने उभय भारतीने सांगितलं. आणि आता पुन्हा शास्त्रार्थाला सुरुवात होणार आहे आणि आचार्य आणि उभय भारतीचा संवाद होऊन त्याच्या शास्त्रार्थ होणार आहे 9व्या सर्गामध्ये. इथं 8वा सर्ग पूर्ण झाला आणि 9व्या सर्गात त्यांनी आपण पदार्पण करतो आहोत. या सर्गामध्ये आचार्यांचं त्यांनी आता थांबायची जागा आल्याशिवाय कसं थांबावं म्हणून त्यांनी 4-5 मिनिट नाही अजून झाले 4-5 मिनिटं 2-3 10च्या वर मिनिटं झालेले आहेत. आता पण या ठिकाणी थांबणार आहोत. उद्याची कथा फार अप्रतिम आहे. याच्यामध्ये त्यांनी आता शास्त्रार्थ होईल. त्या शास्त्रार्थामध्ये अनेक प्रश्न विचारले जातील. मग आचार्य त्यांनी काय करतील, किती विलक्षण असणारा महिमा त्यांचा पाहायला भेटेल हे आपण उद्याच्या सत्रात पाहणार आहोत. आजची कथा इथंच विराम पावते आहे. यानंतर संयोजक सूचना सांगतील. महात्मे या कथेला भेट देण्याकरिता आलेले आहेत. आदरणीय श्री चकवे महाराज